यानंतरची बातमी सुद्धा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण तुम्ही वापरत असलेलं खत बनावट तर नाहीये ना, असा प्रश्न उपस्थित होतोय। पाटसमध्ये बनावट खतांचा साठा जप्त करण्यात आलाय। 1,17,000चा बनावट खत साठा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय आणि बनावट खत साठ्यातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचंही समोर येत आहे आणि त्यावरूनच आता गुन्हा सुद्धा दाखल केला जातोय। अत्यंत महत्त्वाची अशी शेतकऱ्यांसाठी ही माहिती आहे, कारण की आता रब्बी हंगाम जो सुरू झालाय त्यासाठी खतांची विक्री केली जाते आणि तेच बोगस तर नाहीये ना, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। आपल्या शेतीसाठी प्रामुख्याने बियाणे, खते आणि कीटकनाशके या निविष्ठांची गरज पडत असते। यामध्ये प्रामुख्याने खतं खरेदी करत असताना बनावट खतं आपल्या माथी मारून आपलं नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे। ही जेव्हा खतं खरेदी करायची असेल तर ती पॉस मशीनमधूनच खरेदी करावी। त्याचप्रमाणे त्याचं GST सहित असणारं पक्कं बिल घेतलं तर निश्चितपणे आपल्याला ही बनावट खतापासून आपण वाचू शकता। त्यामुळे जर बनावट खताच्यापासून आपल्याला वाचायचं असेल तर आपण पॉस मशीनद्वारे अनुदानित खतं घ्यावीत असं मी आपल्याला आवाहन करतो। 138 बॅगा 25 किलो वजनाच्या आणि 48 बॅगा 50 किलो वजनाच्या अशा या एकूण 1,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। सदरबाबत सदरचं खत कुठून आणलंय याबाबत तपास चालू आहे। सदर कृषी सेवा सेंटरचं जे मालक आहेत संतोष ठोंबरे त्यांच्याकडे चौकशी चालू आहे। अजून अशा बनावट खतांचा साठा बाकी कुठं हद्दीत किंवा इतर ठिकाणी आहे का याबाबत तपास चालू आहे।